मडवी दरम्यान तयार होतात बॉलिंग मार्क वरती. येत्या बॅटिंग क्रमामध्ये टायगर ऑफ वडगर जीत पाटील यांचंही येणं बाकी आहे. त्यासोबत या सीझन मध्ये आतापर्यंत रोहित पाटील, यश पाटील यांनीही चांगला खेळ दाखवला. त्यातल्या त्यात 4 ओव्हरचा सामना असेल. पगले षटक पॉवर प्लेचं आणि पॉवर प्ले मध्ये बॉलिंग करण्याकरिता शुभराज मडवी. मडवी तयार होतो फर्स्ट ओव्हरमध्ये. स्ट्रायकिंग एंडवरती बॅटर दर्शन पाटील. पॉवर प्लेचं षटक आणि 2 फिल्डर 30 सर्कलचा बाहेर आपल्याला पाहायला मिळतात. त्यामध्ये एक लॉंगॉलला पूर्वेश आहे आणि त्याचप्रमाणे एक फिल्डर डीप मिड विकेटला विघ्नेश मडवी. दोन्ही टीम्सला विजयाच्या शुभेच्छा. सामन्याला सुरुवात. पहिला बॉल. पहिलाच बॉल स्वीप करायचा होता. प्री माइंडेड होती की स्वीपच करायचा आणि इनर एज लागून बॉल चालला लॉंग लेगला. 4 चौकाराने सुरुवात दरम्यान झाली. बॉल जर आपण पाहिला तर फुल लेंथ होता आणि स्वीप करण्याची तयारी अगोदरपासून दर्शनची होती की स्वीपच आपल्याला करायचा आहे आणि प्रयत्न देखील एक्झॅक्टली त्यांनी तोच केला. इनर एज लागली बट जो रिझल्ट दर्शनला हवा होता तोच रिझल्ट मिळाला आहे. 4 मिळाला आणि या 4 ने ऑफ द मार्क झाला बॅटर दर्शन पाटील. नेक्स्ट बॉल. आता स्विच हिट आणि जबरदस्त फटका. बॉल चाललाय डीप पॉइंटला पण अखेरता फिल्डिंग चांगली झाली आहे. बॉल स्टॉप केला. दरम्यान विकेटचा फटका अटेम्प्ट तिथे झाला. रिव्ह्यूची मागणी. बॅटिंग टीमचा रिव्ह्यू चेक केले जाईल की एक्झॅक्टली हाईट काय होती. ओव्हर दी वेस्ट होता की बिलो दी वेस्ट होता ते चेक केलं जाईल. आणि निर्णय आलेला आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी. बीमार नाहीये. बाउंड्री जरूर आली. स्विच हिटचा फटका. माफी आहे सुद्धा पहिल्या बॉलवरती बाउंड्री आली होती. त्यानंतर या 2 धावा आणि आता खेचला ऑन साइडला आणि पाठवला बॉल काउफेसचा वरनं. दर्शन पाटीलचा बॅट मधनं पहिला षटकार. बाउंड्रीने सुरुवात. त्यानंतर स्विच हिटचा फटका. त्यानंतर हा षटकार. आतापर्यंतचे 3 फटके पाडले तर तिन्ही डिफरंट डायमेन्शन्स मध्ये फटके आलेत. एक लॉंग लेगला आला, एक डीप पॉइंटला आणि हा काउ फेसला. स्कोर कार्ड जर आपण पाहिले तर 12 वरती आहे. काही चर्चा तिथे आता विशाल करताय स्वराज सोबत. कारण ठाऊक आहे की दर्शन ज्या प्रकारे खेळतोय तो जर अशा प्रकारे खेळला तर पहिल्या सत्रामध्ये नो डाऊट एक चांगला टोटल बनवताना आपल्याला टीम गावते स्पोर्ट्स वडगर नक्कीच पाहायला मिळू शकते. आणि त्याचपुढे दर्शनचं विकेटचं महत्त्व आता वाढलंय मालुडी टीमसाठी. नेक्स्ट बॉल. आता बॉल अलॉंग द ग्राउंड चाललाय. बॅटचा टोला बॉल लागला. मिड विकेटला फिल्डर येतात. बॉल फील्ड केला जातोय. सिंगल कंप्लीट केली जाईल. वाऱ्याचा प्रभाव देखील प्रचंड आहे आणि त्याचमुळे कुठेतरी ऑन साइडला राईटी बॅटर जेव्हाही स्ट्रायकिंग एंडला येतात त्यांना तो ॲडव्हान्टेज आहे की हलका मिसहिट जरी झाला तरी सुद्धा वाऱ्याच्या प्रवाहावरती तो बॉल ट्रॅव्हल होतोय. पायांवरती ग्लान्स करत असताना बीट केलं फाईन लेगला. बॉल चाललाय लॉंग लेगला. मिळतील 4 आणि फाईन लेगला फिल्डर कोण आहे? मोहित चौधरी. खरं तर अशा अपेक्षा त्याच्याकडनं नाहीच बट पायांवरती जसा बॉल पडला हेलिकॉप्टर उडवायचा होता ईशांतला
बट तरी सुद्धा 4 तर मिळतात आणि 4 साख्याने टीम टोटल आता जाऊन पोहोचली आहे 17वरती. 17 ऑन द बोर्ड. आज वडघर टीमने बॅटिंग लाजवाब केली आहे. पहिला सामनाही जेव्हा खेळले तेव्हा देखील दर्शन असतील, ईशांत असतील, चांगला खेळ या दोन्ही बॅटरने दाखवला आणि फिनिशिंग टच देण्याचं काम यश पाटीलने केलं. बॅक ऑफ लेंथ पोलचा फटका आलाय. डीप स्क्वेअर लेगला बॉल चालला. फिल्डर येतात विघ्नेश तिथे. बॉल फील्ड केला जातोय. डबलला चान्स. ईशांत पोहोचला. कंप्लीट केला जातील या 2 धावा आणि अशा प्रकारे दरम्यान पहिल्या षटकाचा खेळ देखील समाप्त. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर 19 विदाउट लॉस्ट. फर्स्ट बॅटिंग करत असताना टीम गावदेवी स्पोर्ट्स वडघर आणि खेळ राखलाय येत्या 3 ओव्हरचा. पहिल्या षटकामध्ये 19 धावा आला. अजूनही येत्या 3 षटकांचा खेळ बाकी आहे. स्टार्ट चांगला राहिला कारण या सामन्यामध्ये सुरुवात फार मॅटर करतच होती कारण या आधी जेव्हा स्टार्ट मिळाला तेव्हा 5 ओव्हरमध्ये 80+ टोटल बनवलं होतं वडघर टीमने आणि ही जोडी प्रत्येकी मॅचमध्ये सुरुवात देण्याची जबाबदारी ईशांत आणि दर्शनच्या खांद्यावरती लागलेली आहे आणि ती जबाबदारी ते योग्यरित्या पार पाडतात. आता बॉलर तयार होतोय या दुसऱ्या षटकामध्ये. विघ्नेश मडवी. पहिल्या षटकामध्ये आपण स्वराज मडवीला पाहिलं. विघ्नेश मडवी आता तयार होतो या दुसऱ्या षटकामध्ये. बघा फर्स्ट ओव्हरमध्ये 19 आल्या आणि महत्वाची गोष्ट तर हीच राहते की 4 ओव्हरची बेसिकली जर मॅच आणि पहिल्या षटकामध्ये जर तुमचा बॉलर एक्सपेन्सिव्ह राहिला आणि ॲज अ फिल्डिंग साईड तुम्हाला जर कमबॅक करायचं मॅचमध्ये तर महत्वाची गोष्ट हीच राहते की जे दुसरं षटक आहे त्यामध्ये तुम्हाला विकेट हवेत आणि त्याची जबाबदारी आहे आता विघ्नेशच्या खांद्यांवरती. विघ्नेशचा पहिलाच पडला. फुल टॉस लॉंग ऑन. पूर्वेश फक्त पाहतच राहील. फुल टॉस बॉल वरती फुल टोल षटकार. आज दर्शन पाटील घरातूनच सेट होऊन आला. जसा ग्राउंड मध्ये येतो अगदी पहिल्या बॉल पासून आतिषबाजी त्याची सुरू होती. पहिल्या सामन्यामध्ये ते आपण पाहिलं आणि याही सामन्यामध्ये एक्झॅक्टली सेम आपल्याला तेच पाहायला मिळते. 2 षटकार 1 चौकार तसा बॅटमधनं आला. आता इम्प्रोवाइज करायचं होतं. हलका शफल क्रॉस झाला होता. सिंगल झाली कंप्लीट. डबलला चान्स घेता येणार नाही. थ्रो दरम्यान प्रॉपर येतो. सिंगलच मिळेल आणि सिंगलचा साख्या नाही. स्कोर कार्ड आता पुढे जातो. 26 ऑन द बोर्ड. 26 धावा स्कोर कार्ड वरती आहेत आणि रनगती वरती ब्रेक लावण्याचा जो उल्लेख मी केला होता ते करण्याकरिता तुम्हाला विकेट हवेत आणि जर तुम्ही विकेट नाही काढणार तर याच गतीने तुम्हाला रन्स येतानाही दिसतील. स्ट्रायकिंग एंडवरती आता ईशांत. ईशांतसाठी हा बॉल बॅकफूटवरती जाऊन खेळायचं होतं. बॅटरी बॉलचं कॉन्टॅक्ट तिथे नाही आहे. डॉट बॉल दरम्यान येतोय आणि जसा बॉल मिस केला ईशांतने काही सूचना तिथे दर्शनने त्याला नक्कीच दिलेल्या आहेत कारण 4च ओव्हरची मॅच. 1-1 चेंडू महत्वाचा आहे. आता क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न. पडल्यानंतर बॉल आता खाली राखला. डॉट बॉल येतोय आणि सरफेस जेव्हा जर आपण सरफेस पागली तर अनइवन बाउन्स किंवा पडल्यानंतर बॉल खाली राहणं या गोष्टी या सरफेसवरती पाहायला मिळालेल्या आहेत आणि त्याचमुळे ॲज अ बॅटर मोठे फटके खेळणं हे इतकं सोपं नाही आहे. बट दर्शनने ते काम केलं या इनिंगमध्ये. बॅक ऑफ लेंथ पोलचा फटका खेळायचा होता. बॉल फक्त उंच गेला आणि आताही डबलला चान्स घेतला ईशांतने आणि हे काय आणि इथे बॉल पकडण्याचे अनगिनत प्रयत्न झाले आणि अखेरता बॉल गेला बाउंड्री लाईनचा पलीकडे. मिसफिल्डच्या जोरावरती मिळतील 4. तसेच साहिल पाटील देखील आलेत. लेट पण थेट. हॅशटॅग गुंड्या भाय. बट मागील बॉलवरती खरं तर मॅक्स टू मॅक्स 2 गेला असता. आता बॉडीवरती बॉल बदलला. बॉल आता मागे चालला. विकेट किपर स्वतः तिथे येतात. बॉल फुल केला जातोय. बॅटचा संपर्क त्यात नंतर बॉडीवरती बॉल बदलला. सिंगल मिळेल आणि सिंगलचा साख्याने स्कोर कार्ड आता पुढे चालला. 31 ऑन द बोर्ड आणि अजूनही जर आपण पाहिलं तर खेळ बाकी आहे येत्या 2 षटकांचा.
पहिल्या 2 षटकांच्या खेळामध्ये तर बॅटिंग टीमच्या नावावरती हा खेळ राखला, कारण 31 धावा पहिल्या 12 चेंडूंवरती अजूनही 12 चेंडूंचा खेळ राखलेला आहे या पहिल्या 17मध्ये. अजूनही जर आपण पाहिलं तर 12 चेंडूंचा खेळ दरम्यान बाकी आहे या फर्स्ट हाफमध्ये. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, उद्या जे संघ खेळणार आहेत त्यांच्यासाठी ही सूचना आहे की उद्याही अगदी योग्य वेळेवरती तुम्हाला रिपोर्टिंग करायची आहे, कारण महत्त्वाची ही गोष्ट राहिलेली आहे की उद्याचा या स्पर्धेचा महाअंतिम दिवस आहे आणि त्याचमुळे कुठेतरी वेळेचं महत्त्व फार जास्त राहणार आहे. त्यामुळे जी वेळ प्रत्येक टीमला देण्यात येणार आहे, आपण योग्य वेळेवरती हजर राहा ही सूचना मी तुम्हाला करतोय. आणि उद्याचा जो काही शेड्यूल आहे तो शेड्यूल मी तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवतो. बॉलर आता तयार होतो विशाल मडवी. स्ट्रायकिंग एंडवरती ईशांत आके. चला वेळ आता जास्त चाललाय. उद्याच्या दिवसामध्ये जो पहिला सामना आहे ठीक 8:30 वाजता रिपोर्टिंग करायची टीम मितांश इलेवन श्री गणेश भरोडी आणि त्यांचा अगेन्स्ट टीम न्यूज सिद्धिविनायक अंजूर. त्यानंतर शिवमाता वर्ल्ड टीम खेळेल अगेन्स्ट एकविरा हायवे दिवे. त्यानंतर दिवा स्पोर्ट्स दिवा खेळेल जय मसोबा पिंपलास सोबत आणि गावदेवी वेहळे खेळेल न्यू एकविरा पिंपलनेर सोबत. अशा प्रकारे उद्याच्या दिवसाचा शेड्यूल आहे. विनंती असेल प्रत्येकी टीमला की आपण योग्य वेळेवरती हजर राहायचं. चला सुरुवात करा या ओव्हरला. विशाल मडवी आणि पहिलाच बॉल हुक तर केलाय, 4 तर मिळतील आणि त्यासोबत हा बीमर देखील आहे. 4+1 मिळतील या 5 धावा मिळतील आणि ओव्हरची सुरुवातच 5 बोनसने झाली आहे. आणि अजूनही पूर्ण जर आपण विचार केला तर या पूर्ण षटकाचा खेळ राखला आणि नेक्स्ट बॉल फ्रीट असेल तो देखील प्लस पॉइंट. विशाल मडवी खुश नसेल स्वतःवरती, कारण पहिलाच बीमर पडणं म्हणजे बॅटरला ते ॲडव्हान्टेज आहे ओव्हरमध्ये. आणि आता देखील जर आपण पाहिलं बॉल पायावरती अदलला, सिंगल दरम्यान कंप्लीट केली जाईल. इनर त्यानंतर पायावरती बॉल लागला, सिंगल मिळेल. सिंगलचा साख्याने स्कोर कार्ड आता पुढे चालला. टीम टोटल आता जाऊन पोहोचली आहे 37 ऑन द बोर्ड. आणि याही सामन्यामध्ये एक विशाल काय टोटलच्या दिशेने वाटचाल करत आहे टीम गावदेवी स्पोर्ट्स वडघर. म्हणून तर मी उल्लेख केला की विकेट काढणं ही गोष्ट महत्त्वाची राहणार. पण आतापर्यंत बॅटिंग लाजवाब लागली. लोवा फुल टॉस होता, समोरच्या दिशेने फटका, लॉंग ऑफ येत आहेत, डबलला चान्स घेतलाय, धावतोय ईशांत आणि 2 धावा कंप्लीट केल्या जातील. आणि 2चा साख्याने स्कोर कार्ड आता पुढे चालला. टीम टोटल आता 39 वरती. याही इनिंगमध्ये याही सामन्यामध्ये जर आपण पाहिलं तर सिंगल हँडेडली आपल्या टीमला एक चांगल्या टोटलच्या दिशेने घेऊन चालला बॅटर दर्शन पाटील. समोरच्या दिशेने उडवला बॉल आणि लॉंग ऑन. प्रयत्न चांगले लागले पण तरी सुद्धा बॉल जाईल लॉंग ऑनचा वरनं षटकार. आणि जणू काही वेट करत होता या बॉलसाठी दर्शन. ज्या प्रकारे त्याचा बॅटमधनं फटका आला, कारण पडल्यानंतर तितकीशी गती नव्हती या बॉल मागे आणि तितका वेळ मिळाला दर्शनला आणि त्याचमुळे हा लॉंग ऑनचा वरनं षटकार आला. 6च्या साख्याने स्कोर कार्ड आता 45 वरती. आता हेलिकॉप्टर, आताही लॉंग ऑफ येतात. आताही चान्स नाहीये आणि आताही बॉल जाईल एका टप्प्याने बाउंड्री लाईनचा बाहेर. 4 आणि 4च्या साह्याने स्कोर कार्ड आता 49 आणि अजूनही 2 चेंडू राखलेत या ओव्हर मध्ये आणि यात नंतर एका ओव्हरचा खेळ आहे. आतापर्यंत हे षटक मनाप्रमाणे राखले नाहीये बॉलर विशाल मडवी आणि टीम मालुडीसाठी, कारण या ओव्हरमध्ये जर आपण काउंट केले तर आतापर्यंत 18 आलेले आहेत
आता स्विच हिट आणि कनेक्शन चांगला आहे आणि हा बॉल देखील दरम्यान जाईल एका टप्प्याने बाउंड्री लाईनचा पलीकडे. स्विच हिट वरती आलाय हा चौकार बॅटर दर्शन पाटीलचा बॅटमधनं. आणि अजूनही एक चेंडू या ओव्हरमध्ये बाकी आहे. मी ते सांगत होतो की कुठेतरी जी सुरुवात या ओव्हरची झाली पूर्णपणे मोमेंटम बॅटर्सला मिळाला या ओव्हरमध्ये आणि त्याचा फायदा पूर्णपणे घेतला बॅटिंग टीमने. या ओव्हरमध्ये देखील आतापर्यंत जर आपण पाहिलं तर टोटल 22 आलेले आहेत आणि दर्शन पाटील इंडिव्हिज्युअली नॉट आउट खेळतोय 36 वरती या स्पर्धेमध्ये. एखादं अर्धशतक आतापर्यंत कालच्या दिवसात 3 अर्धशतक होते. त्यामध्ये चेतन तरे खारबाव, त्यामध्ये सुजित पाटील सुरई, त्यामध्ये जयेश पाटील ओवळी. आता बॅटचा टोलाच लागला आणि दरम्यान या बॉलवरती घेतली जाईल सिंगल बट डबललाही चान्स घेतला आणि 2 धावा कंप्लीट केल्या जातील. आणि अशा प्रकारे खेळ समाप्त झाला. 3 ओव्हर्स आणि 3 ओव्हर्स अखेरता स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचला 55 ऑन द बोर्ड. 55 धावा स्कोर कार्ड वरती आणि आणखीन एका ओव्हरचा खेळ दरम्यान राखला या पगला 17 मध्ये. चला मालोडी टीम क्विकली फिल्डिंग सेट करा आणि अंतिम ओव्हरला सुरुवात करा. 38 वरती नॉट आउट खेळतो दर्शन पाटील. 3 अर्धशतक आपण आतापर्यंत पाकलेले त्या स्पर्धेमध्ये. चौथं येईल का? आणि महत्वाची गोष्ट राहिली आहे की आज जितकेही सामने झालेत आतापर्यंत आय थिंक सो 5 मॅचेस झाल्या आणि 5 सामने जर उचलून पाकले आपण तर एकही मॅच मध्ये चेस करताना टीम जिंकलीच नाहीये. आज ज्याही टीमने फर्स्ट बॅटिंग केली त्या टीमने बाजी मारली आहे आणि वडघरचा हा फॉर्म्युला लागलेलाच आहे की ते फर्स्ट बॅटिंग करणंच प्रेफर करतात आणि कधी कधी त्यांना बॅटिंग गिफ्टमध्ये देखील मिळते आणि आज बॅटिंग जबरदस्त केली आहे. अंतिम ओव्हर आणि अंतिम ओव्हरमध्ये बॉलर तयार होतोय हर्षद. हर्षद डवले या अंतिम ओव्हरमध्ये आणि समोर ईशांत पाटील. हर्षद अंतिम ओव्हरमध्ये. पगलास बॉल लॉंग द ग्राउंड चाललाय डीप मिड विकेटला फिल्डर आहे. सिंगल कंप्लीट केली जाईल. स्ट्राईक आता दर्शन पाटील कडे असेल. स्कोर कार्ड सिंगलचा साख्याने टीम टोटल आता जाऊन पोहोचली आहे 56 वरती. अजूनही चेंडू लागले 5 आणि जो उल्लेख मी करत होतो 3 अर्धशतक आपण पागलेत. आज चौथा येईल का? 38 वरती नॉट आउट खेळतोय बॅटर दर्शन पाटील. आणि खरं तर याआधी दर्शनची चांगली इनिंग होती. याही सामन्यामध्ये त्याने 38 बनवला. बॉल अभ्यामध्ये आगे लॉंग ऑफचे फिल्डर थांबलेत आणि डबलला चान्स घेतला जाणारच आहे आणि 2 धावा दरम्यान कंप्लीट केल्या जातील. आणि ईशांत अशा प्रकारे रेग्युलर ओपनिंग करेल ना तर फिटनेस त्याचा चांगला मेंटेन होईल. कारण दर्शन पाटीलच्या सोबत ओपनिंगला जायचं म्हणजे ॲज अ रनर तुम्हाला फार क्विक राहणं गरजेचं. कारण दर्शनला जिथेही संधी मिळते डबलला चान्स तो घेतो आणि इथे तेच घडलं. 2 धावा कंप्लीट झाला आणि 2चा साख्याने स्कोर कार्ड आता 58 वरती. पहिल्या सामन्यामध्ये 38 बनवला होता. नॉट आउट 38 बनवला होता दर्शनने आणि तो बाद झाला होता. आता पॅन वरती अलॉंग द ग्राउंड हाही बॉल चालला काऊ फेसला. निलेश हे काय दुसऱ्यांदा मिस्टेक झाली निलेश काठेकडून आणि जिथे मॅक्झिमम मिळाले असता 2 तिथेही मिळतील 4 आणि 4चा साखियाने स्कोर कार्ड आता 62 वरती आणि दर्शन खेळतोय 44 वरती. चेंडू राखलेत अजूनही येते 3 चेंडू आणखी बाकी आहेत आणि स्कोर कार्ड देखील आकडा देखील असा बनवला की ज्याच्यावरती चांगली फाईटही होऊ शकते, ज्याच्यावरती बाजीही मारली जाऊ शकते आणि अजूनही 3 चेंडू बाकी आहेत. तीन चेंडू लागले 44 वरती. दर्शन फुल टॉस वळवला बॉल ऑन साइडला फिल्डर आखे चान्स नाहीये. हा बॉल देखील एका टप्प्याने बाउंड्री लाईनचा बाहेर. लास्ट ओव्हर मध्ये आतापर्यंत आपण जर फटके पागले तर एकही रिस्की फटका नाहीये, बट तरी सुद्धा 4 बॉल वरती आतापर्यंत 11 आलेले आहेत आणि स्कोर कार्ड देखील 66 वरती आहे आणि दर्शन आता 48 वरती आणि चेंडू आता राखलेत येते 2 चेंडू आणखी राखलेले आहेत.
बॅकफुट वरती जाऊन कट एकदा जोरदार त्याला होऊन जाऊ द्या. स्वर्गीय हिरुबाई स्मृती चषक 2026 मधलं चौथं अर्धशतक ठोकलं दर्शन पाटील मॅन फ्रॉम वडघर. का लाजवाब इनिंग आली आज दर्शन कडून. 52 नॉट आउट आणि अवघ्या 15 चेंडूंवरती हे अर्धशतक बनवलं दर्शन पाटीलने. आणि आज पुन्हा एकदा दर्शनने दाखवलं की वडघरच्या क्रिकेटमध्ये दर्शन पाटील या नावाचं महत्व किती मोठं आहे. बॉल हवेमध्ये आगे लॉंग ऑफचे फिल्डर येतात. आताही मिसफिल्ड डबलला चान्स घेतला जातोय पण ईशान सांगतो आता बस झालं. रनआउट च्या स्वरूपामध्ये अंतिम बॉलवरती विकेट. आणि अशा प्रकारे पहिलं सत्र समाप्त. आणि पहिल्या सत्रामध्ये टोटल बनवण्यात आला 71 आणि 72चा टार्गेट सेट केला गावदेवी स्पोर्ट्स वडघर टीमने अगेन्स्ट टीम सोनिका माता मालोडी बी. एक छोटासा ब्रेक आणि त्यानंतर होईल दुसऱ्या सत्राला सुरुवात. 71 बनवण्यात आलं आणि 72 धावांचं टार्गेट सेट केलं टीम वडघरने अगेन्स्ट टीम मालोडी बी. वेलकम बॅक. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मी सहर्ष हार्दिक स्वागत करतो. आणि उद्याच्या दिवसामध्ये टीम भरोडी देखील खेळणार आहे. बट भरोडी हे खेळणार हे आम्हाला एखाद्या स्पर्धेमध्ये दरवेळेला 3 ते 4 वेळा बोलावं लागतं. कारण जितके संघ भरोडी गावामध्ये आहेत टॅलेंटची कोणतीही कमी नाही आहे. अगदी कोणताही तुम्ही एरियामध्ये जा गल्लीमध्ये जाल तरी सुद्धा तुम्हाला एक ग्रामीणची टीम त्या एरियामध्ये पाहायला मिळेल.
षटकारने सुरुवात झाली आणि पहिला फटका जसा आला, एक गोष्ट तर क्लिअर झाली की विघ्नेश मडवी आणि हर्षद जर खेळला तर मॅच इंटरेस्टिंग होऊ शकते. परत एकदा फुल टॉस, आता स्क्वेअर ड्राईव्ह पॉइंटला झाली, मिस्टेक सिंगल झाली, कंप्लीट डबलला चान्स घेतला जाणार नाहीये, सिंगल मिळेल. जो उल्लेख मी केला की प्रत्येकी ओव्हर मागे तुम्हाला 18 करायच्यात, म्हणजे आस्किंग रन रेट 18चा, म्हणजे प्रत्येकी ओव्हर मागे मिनिमम तुम्हाला 3 ते 4 चांगले फटके हवे आहेत. आणि त्याचमुळे अगदी तुम्हाला पहिल्या बॉलपासून बिगिन फ्रॉम द फर्स्ट बॉल तुम्हाला मोठे फटके खेळायचेच आहेत. ॲज अ बॅटर तुम्ही सिंगल डबलचा विचारही करू शकत नाहीयेत, तुम्हाला मोठ्या फटक्यांसाठीच जायचं. आता विघ्नेशसाठी हा बॉल लॉंग ऑनला चाललाय, फिल्डर यश तिथे आहेत, फिल्डिंग चांगली राखली, डबलला चान्स इथे घेतला जाणार नाहीये, सिंगल मिळेल आणि सिंगलचा साख्याने स्कोर कार्ड आता पुढे चालला, 8 धाबा स्कोर कार्ड वरती आहेत. 4 ओव्हर्स हा सामना आहे. बॉलिंग युनिट देखील जर आपण बघला तर चांगलाच आहे टीम वडगरचा, कारण जीत, दर्शन, यश आणि त्यानंतर फोर्थ बॉलरसाठी ऑप्शन भरपूर आहेत. आता आणखीन एक उडवला डवळेने, आणि डवळ्याच्या टप्प्यामध्ये जो जो बॉल आला तिथे कार्यक्रम झाला. हा बॉल देखील डीप मिड विकेट फार षटकार. आला यष्टांच्या मागे दर्शन पाटीलच्या चेहऱ्यावरती हलकी स्माइल तिथे होती, बट त्या स्माइलच्या मागे चिंता देखील नक्कीच असेल, कारण दर्शन लाईट ठाऊक आहे, जीत लाईट ठाऊक आहे की युवा टीम जरूर आहे, बट या टीम मध्ये एकूण एक टॅलेंटेड बॅटर आहेत. सुरुवात चांगली झाली आहे मालोडीची. आता हा बॉल सोडला, दिशा खराब, अतिरिक्त रन. आणि हर्षद डबलेविषयी मी सांगितलं होतं की या हंगामाला सुरुवात होण्याआधी एक स्पर्धा अंडर-19 फॉर्मॅटमध्ये झाली होती, त्या टीममध्ये महाराष्ट्र टीमसाठी हा खेळाडू खेळला होता आणि प्लेअर ऑफ द टुर्नामेंट तिथे राखला होता मथुरा येथे, आणि त्याच टीममध्ये विघ्नेश देखील होता. आणि त्याचमुळे या जोडीला आपण कुठेच कमी लेखू शकत नाहीये. लॉफ्टेड ड्राईव्ह, आणि हा बॉल देखील चाललाय डीप कव्हरला आणि जाईल बाउंड्री लाईनचा पलीकडे. जीत पाटीलच्या ओव्हरमध्ये अक्षरशः तुटून पडलाय हर्षद. 4. आणि आता तापत्या उन्हाचे चटके फिल्डिंग टीमला देखील लागत आहेत, कारण स्टार्ट जो हवा होता तो स्टार्ट झाला. स्कोर कार्ड 19. अजून एक चेंडू लागला. मेक दॅट 25 की नाही. आणि पहा आता यस, मेक दॅट 25. लास्ट बॉल वरती देखील षटकार, पण असं वाटलं होतं की तिथे 6 वाजतील, विकेट मिळेल, बट फिल्डर तिथे थोडे कमी पडले. आणि इथे हा जो जीवनदान दिला तो किती टोचेल, कारण मिळतील 6. खेळ समाप्त पहिल्या षटकाचा. पहिल्या षटकामध्ये 72च्या चेजमध्ये जशास तसे उत्तर देत असताना टीम सोनिका माता मालडी बी, कारण फर्स्ट ओव्हरमध्ये आला 25. आणि पहिल्या षटकामध्ये 25. देवा ग्रुप भरोडी आयोजित ही तुम्ही स्पर्धा पाहतात, आणि इतक्या वर्षांपासून अगदी जवळचे संबंध आमचं देखील भरोडी गावाशी आहे. आणि देवा ग्रुपचं नाव या हंगामामध्ये मी ऐकलं, आणि ऐकल्या क्षणी एक जबरदस्त स्पर्धा त्यांच्या माध्यमातून आयोजित देखील करण्यात आलेली आहे. आणि ग्रुपचे मेंबर कोण कोण आहेत त्याची माहिती आमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवावी अशी आम्ही विनंती करतो. पहिलाच बॉल विकेटने सुरुवात, विघ्नेश मडवीची विकेट काढली आहे. बॉलर दर्शन पाटील झटका पगला.
तेच मी म्हटलं राईटी बॅटरसाठी वाऱ्याचा प्रवाह देखील अनुकूल आहे आणि त्या दिशेने जेव्हाही बॉल हवेमध्ये जातो ना मोस्ट ऑफ क्लिअर होतो बॉल. हेलिकॉप्टर लॉंग ऑन चान्स नाहीये. हा बॉल देखील एका टप्प्याने बाउंड्री लाईनचा बाहेर आणि आता आपण असं म्हणूया की मॅच बॅलन्स बिकॉज या 4च्या साख्याने स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचला 36 वरती. अर्धा पल्ला पार केला आणि आता चेंडू लागले 14 आणि 14 मध्ये अडकिंग करायचे 36. क्या बात आहे हर्षद, क्या बात आहे. काय बॅटिंग करतोय हर्षद, जबरदस्त इनिंग हर्षदची. आणि महत्वाची गोष्ट की या आधी जी इनिंग आली होती 44 ची ती फर्स्ट बॅटिंग करत असताना आली. बट आता ही जी इनिंग आहे ती चेस करत असताना एक क्वालिटी बॉलिंग युनिटचा अगेन्स्ट ही बॅटिंग आतापर्यंत आलेली आहे. जीतचा अगेन्स्ट आला 25. याही ओव्हरमध्ये आतापर्यंत 11 आणि अजूनही चेंडू लागले 2. स्कोर कार्ड आहे 36. नेक्स्ट बॉल पॅन वरती बॉल आणि दिशा खराब. अतिरिक्त रन आणि या सामन्यामध्ये फर्स्ट टाइम कुठेतरी दर्शन पाटील देखील आता प्रेशर फील करत असेल. कारण मागील ओव्हरमध्ये मी उल्लेख केला की हर्षद ज्या प्रकारे खेळतो हर्षद जर असाच खेळला तर 72 देखील चेज होण्याची दाट शक्यता आहे. आणि इथेही दिशा खराब. आता ही अतिरिक्त रन प्रयत्न होता. दर्शनला देखील ठाऊक आहे की आता जी परिस्थिती बनलेली आहे जी सिच्युएशन आहे या सिच्युएशन मध्ये आपल्याला हर्षद ढवळेची विकेट हवी आहे. कारण ही विकेट येईल तर या विकेटने कुठेतरी ऑलमोस्ट आपण विजयाच्या दाराजवळ उभे होऊ शकतो. बट ते करण्याकरिता हर्षदची विकेट येणं हे मॅटर करतं. बट दुसऱ्या बाजूने बॅटिंग टीम स्ट्रॉंग पोझिशन मध्ये आहे कारण ज्या प्रकारे हर्षद खेळतोय. फुल टॉस फायदा घेऊ शकले नाहीयेत. पॉइंटला फिल्डर बॉल स्टॉप करतात. सिंगल घेतली जाईल त्यापेक्षा जास्त मिळणार देखील नाहीये. स्कोर कार्ड सिंगलचा साख्याने टीम टोटल आता 39. 39 धावा स्कोर कार्ड वरती. आणखीन चेंडू लागलेत येते 13 आणि 13 मध्ये जिंकण्याकरिता आणखीन करायच्या आहेत रन्स 33. मॅच बनली आहे, मॅच ऑन आहे सध्या सगळीला. दोन्ही टीमसाठी हा सामना या वेळेला समान आहे. 13 मध्ये 33 करायचा. शेवटचा बॉल या ओव्हर मधला पूर्वेसाठी बॉल हवेमध्ये आहे. मिड ऑनला फिल्डर येतात आणि डबलला चान्स घेतलाय आणि 2 धावा कंप्लीट केल्या जातील आणि अशा प्रकारे 2 ओव्हरचा खेळ समाप्त आणि 72च्या चेज मध्ये एंड ऑफ द सेकंड ओव्हर 41 लॉस ऑफ 1. टीम सोनिका माता मालोडी बी आणि खेळ लागला अंतिम 12 चेंडूंचा आणि 12 मध्ये आता जिंकण्याकरिता करायचा आहे 31. 31 धावांची आवश्यकता. कोणी विचार केला होता की 72चा चेज जो बॉलिंग क्रम आहे वडगरचा त्याला पाहता असा विचारही कोणी केला नसेल की हा सामना इतका क्लोज येऊ शकतोय. पण क्लोजही आलाय आणि ज्या प्रकारे बॅटिंग सुरू आहे इथे जर विकेट नाही काढली वडगरच्या टीमचा बॉलर्सने तर 12 मध्ये 31 डिफेंड करणं देखील काटांवरती चालण्याबरोबर होईल. आणि त्यासाठी हे जे 3रं षटक आहे हे 3रं षटक दोन्ही टीमसाठी महत्वाचं आहे. कारण या ओव्हरमध्ये जर आणखीन 15 किंवा त्यापेक्षा जास्त धावा जर येतात तर त्यात नंतर अंतिम ओव्हरमध्ये ज्या उर्वरित रन्स राहतील त्या वेल सेट बॅट्समनचा अगेन्स्ट डिफेंड करणं हे सोपं राहणार नाहीये. आणि त्याचमुळे कुठेतरी हे षटक चांगलं अथवा इकॉनॉमिकल हवंय. 12 मध्ये 31. सायंकाल 17कडे आपण वाटचाल करतोय आणि वाटचाल करण्याआधी एक थ्रिलर आपल्याला पाहायला मिळत आहे. 72चा चेज होता. 18 रन पर ओव्हर करायचं होतं पण पहिल्या 2 षटकांमध्ये 20.5 रन पर ओव्हर झाले. 41 झालेले आहेत. 12 मध्ये आता करायचं 31. रोहित पाटील तिसरं षटक महत्वाचं षटक. रोहितचा पगलाच बॉल वाईड ऑफ स्टंप बॉल टाकला. बॅटरच्या रीच पासून बॉलला दूर ठेवण्याचे प्रयत्न आहेत रोहितचे आणि सुरुवात चांगली केली आहे त्याने. डॉट बॉल येतोय. सध्या सगळीला प्रेक्षक गॅलरीमध्ये वेताल भाई देखील चिल करतायत. सारंगाव टीम पुढील सामन्यामध्ये खेळणार आहे. 11 मध्ये करायचं 31. बॅक ऑफ लेन पोलचा फटका फ्लॅट चालला बट हे काय केलं यश. आणि या क्षणाला आता ही कॅच निसटली की सामना निसटला हा प्रश्न नक्कीच. बट
एक पॉझिटिव्ह वे मध्ये जर आपण विचार केला की हर्षद आता नॉन स्ट्रायकिंग एंडला गेला, चेंडू लागले 10 आणि 10 मध्ये करायचं 30. तसेच महेश शेठ भोईर, नामवंत उद्योजक, समाजसेवक आणि एक जबरदस्त खेळाडू भरोडीचे, त्यांचं देखील आगमन, आपलेही सहर्ष हार्दिक स्वागत. 10 मध्ये 30 करायचं. आणि ही परिस्थिती अशी झाली आहे ना की आता पूर्वेशला देखील साथ द्यावी लागेल. पूर्वेशचा बॅटमध्ये आता मोठे फटके हवेत मालोडीला, मोठे फटके हवेत आणि मोठा फटका आलाय. थेट बॉल चालला बाउंड्री लाईनचा बाहेर. दोनो भाई, दोन होता भाई. आता पूर्वेशने मारला षटकार. ही जोडी सध्याच्या घडीला आता ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न स्पर्धेमध्ये जर आपण विचार केला तर हा चेझिंगचा जो रेकॉर्ड आहे तो अजूनही अनडिफिटेबल आहे. कारण तो 5 वर्ष आधी बनला होता. 88चा चेस कंप्लीट केला होता जयपारदेव गोवे टीमने भरोडीचाच ग्राउंडवरती. आता बॉल अलॉंग द ग्राउंड चाललाय. आता डीप स्क्वेअर लेगचा फिल्डर तिथे आलं, बॉल फील्ड होतोय, सिंगल घेतली जाईल. स्कोर कार्ड आता पुढे चाललाय सिंगलचा साह्याने. टीम टोटल आता 49 आणि डवळे सध्याच्या घडीला इंडिव्हिज्युअली खेळतोय 35 वरती. पहिल्या सत्रामध्ये अर्धशतक आलं होतं दर्शन पाटील कडून आणि तशीच एक इनिंग आपल्या टीमसाठी आता हर्षद देखील खेळतोय. चेंडू लागलेत येते 8 आणि 8 मध्ये जिंकण्याकरिता करायचं 23, म्हणजे त्या 2 चेंडूंवरती किमान एक तरी मोठा फटका या क्षणाला हवाय टीम मालवडी बीला. पण कुठेतरी इथे रोहितचा प्रयत्न असेल की बाउंड्री द्यायची नाहीये. लोवा फुल टॉस ड्राईव्ह केला, लॉंग ऑफ येतात, बॉल फील्ड झाला, डबलला चान्स घेतला जाणार नाहीये. सिंगल लच मिडल. चेंडू लागले 7 आणि 7 मध्ये करायचं 22. बघा विकेट 9 हातामध्ये आहेत बट तरी सुद्धा आता प्रेशर फील करतील बॅटर देखील, कारण 7 मध्ये 22 राहिलेले आहेत. आणि मोठ्या चेस मध्ये हीच गोष्ट राहते ना की 2 ते 3 निर्धाव चेंडू किंवा असे चेंडू ज्याच्यावरती बाउंड्री नाही आली त्यानेही फरक पडतो. आणि आता चेंडू लागले 7 आणि 7 मध्ये करायचं 22. हा बॉल महत्वाचा. या बॉलवरती बाउंड्री जर नाही आली तर हा सामना पुन्हा एकदा वडघरचा बाजूने. बाउंड्री हवी आहे बट बॉल फक्त उंच गेला. स्वतः बॉलर तिथे धावतोय, पोहोचलाय, कॅच पकडली जाईल. विकेटने षटक समाप्त. बट हे महत्वाचं षटक फक्त दिला रोहितने 9 धावा आणि आता अंतिम 6 चेंडू आणि करायचा आहेत 22. लागलेत करायचं 22 धावा बट पैसा वसूल मॅच या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळालेली आहे. आणि कालच्या दिवसामध्ये आपण एका ओव्हरमध्ये 20 धाबा चेज होताना पागलेले आहेत आणि त्या एका सामन्यामध्ये नव्हे तर तेच कार्य आपण 2 वेळा होताना पागले, 3 वेळा होताना पागलेला आणि 4 अर्धशतक आतापर्यंत झालेत. आणि 4 वेळा आता ती गोष्ट होईल का पॉसिबल की या आधी 20+ टोटल आपण अंतिम ओव्हरमध्ये चेज होताना पागलेले आहेत आणि याही सामन्यामध्ये ते घडू शकतं का? आणि जो बॅटर ही गोष्ट घडू शकतोय ना तोच ट्रॅकिंग एंडला आहे. 6 मध्ये करायचं 22. स्वराज मडवी नॉन स्ट्रायकिंग एंडला. मी म्हणेन पगले 3 चेंडू. पहिल्या 3 चेंडूंवरती 2 मोठे फटके हवेच आहे टीम मालवडी बीला, मिनिमम 2 मोठे फटके. बट जर पहिल्या 3 चेंडूंवरती नव्हे सपोज तर पहिल्या 2 चेंडूंवरती जरी बाउंड्री नाही आली तरी आपण म्हणूया की हा सामना वडघर टीमच्या खिशामध्ये. 6 मध्ये 22. 6-22. वाऱ्याचा प्रवाह देखील त्याच दिशेने आहे आणि ऍडव्हान्टेज घेतला आतापर्यंत हर्षदने. अंतिम ओव्हर. पहिलाच बॉल अलॉंग द ग्राउंड चाललाय, फिल्डर येत आहेत, हलकी मिसफील्ड, डबलला चान्स आणि डेंजर झोनला धावतोय हर्षद बट कंप्लीट केल्या जातील या 2 धावा. 5 चेंडू आता लागलेत
आणि 5 मध्ये आता करायचा जिंकण्याकरिता 20 धावा. कुठेतरी वडघर टीम साठी ना विजयाच्या मध्यस्थी फक्त एकच बॅटर उभा आहे जो स्ट्रायकिंग एंडवरती आहे. हर्षद ढवळे काय खेळला इंडिव्हिज्युअली सध्या सगळीला. तो नॉट आउट खेळतोय. हर्षद नॉट आउट खेळतोय 36 वरती. 4 अर्धशतक आतापर्यंत या स्पर्धेमध्ये आलेले आहेत आणि आता 5वा येईल का. 38 वर तो खेळतोय. 5 चेंडू आणखी बाकी आहेत. 20 करायचे आहेत. आता यश थांबला. यशला देखील ठाऊक आहे की ज्या प्रकारे ही इनिंग आतापर्यंत खेळलेला हर्षद ढवळे त्याचा अगेन्स्ट जर लाईन आणि लेंथ मध्ये आपण मिस्टेक केली तर मोठा फटका येण्याची देखील दाट शक्यता नक्कीच आहे. 5 मध्ये 20. पहिल्या बॉलवरती फक्त 2च धावा. मोठा फटका इथे हवाच आहे आणि इथे हा येतोय निर्धाव आणि या निर्धाव चेंडूने हा सामना आता खिशामध्ये टाकला वडघरचा. कारण चेंडू लागलेत आता 4 आणि 4 मध्ये करायच्यात 20 धावा. आता एक गोष्ट क्लिअर आहे की आता हा जो येणारा बॉल आहे त्याच्यावरती चौकार अथवा षटकार नाही आला तर काम तमाम. हेलिकॉप्टर उडवला आणि लँडिंग होईल लॉंग ऑन बाउंड्री लाईनचा बाहेर. वा हर्षद अंडर प्रेशर आला हा षटकार आणि चेंडू लागलेत आता 3 आणि 3 मध्ये आता करायचा 14 धावा. काय फाईट बॅक दिला. काय फाईट बॅक दिला. आणि या परिस्थितीमध्ये तर मला एकच गोष्ट म्हणावीशी वाटते की इतिहास ना पराभवांची देखील नोंद ठेवतो पण तुमच्या संघर्षामध्ये तितका दम असला पाहिजे. लढता लढता हरला तरी चालेल बट माघार कधी घेऊ नका. आणि आज माघार घेतला नाहीये आणि काय लढाई लढलाय आतापर्यंत आपल्या टीमसाठी. हर्षद ढवळे इंडिव्हिज्युअली नॉट आउट खेळतोय 44 वरती. 3 चेंडू लागले. 3 मध्ये करायचे 14 आणि लाईन 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 खराब. 3 मध्ये आता 13. 3 मध्ये आता 13 आणि रिव्ह्यूची देखील मागणी करण्यात आलेली आहे. तिसरे पंच जोडले जातील. पाटले जाईल. लाईन काय होती आणि हा निर्णय महत्वाचा राहणार जरूर आहे कारण ऑनफिल्ड डिसिजन तर वाईड आहे. एक्स्ट्रा मिळेल. चेंडू लागले 3 आणि 3 मध्ये आता करायचं 13. तीन मध्ये 13. यश पाटील सध्या साईडला आतापर्यंत जे 3 चेंडू टाकलेत यश 9 कन्सिड केलेले आहेत. 3 चेंडू आणखीन आहेत आणि 13 अजून बाकी आहेत. नेक्स्ट बॉल. बॉल हवेमध्ये. बॉल हवेमध्ये. बॉल हवेमध्ये. बॉलर इथे ही कॅच पकडून आता आपला विजय सुनिश्चित केला. बट हर्षदची बॅटिंग आवडली असेल तर एकदा जोरदार त्याला होऊन जाऊ द्या. जबरदस्त खेळ केला हर्षदने कारण जी फाईट त्याने दिली आणि त्याची ही इनिंग आली म्हणून ही लढत आपल्याला अंतिम चरणापर्यंत पाहायला मिळाली. जबरदस्त खेळला हर्षद. लाजवाब बॅटिंग त्याने केली आहे या इनिंग मध्ये. स्वतः आता तिथे जीत देखील गेला. त्याला अप्रिशिएट करतोय. एक युवा बॅटर जबरदस्त खेळला. अगदी दबाव बऱ्याच स्थितीमधनं अगदी पहिल्या षटकापासून या अंतिम ओव्हर पर्यंत आपल्या टीम साठी तो लढला. चेंडू लागले आता 2 आणि 2 मध्ये करायचा 13 धावा. जबरदस्त बॅटिंग हर्षदची लागली. कारण चर्चा आपण करत होतो दर्शनच्या इनिंगची बट ठोसाच ठोसा जशास तसे उत्तर या दुसऱ्या सत्रामध्ये हर्षद ढवळेच्या इनिंगने देखील दिलं. बट आता परिस्थिती अशी झालेली आहे की त्या 2 चेंडूंवरती 2 षटकार जरी आले तरी सुद्धा चेजिंग कंपल्सरीचा ऍडव्हान्टेज आहे टीम वडघरकडे. 2 चेंडू लागलेत. 2 मध्ये करायचं 13. 2 मध्ये 13 आणि निलेश आला. निलेश साठी हा पहिलाच बॉल फाईन लेगला स्टॉप झाला आणि ईशान तिथे आणि बॉल स्टॉप झाला हीच मोठी गोष्ट आहे. त्या व्यतिरिक्त तुम्ही एक्सपेक्टेशन्स काही ठेवू नका. शेवटचा 1 चेंडू लागला. चला सारंगावचे कॅप्टन देखील आलेले आहेत. सामना जसा समाप्त होईल आपण टॉस देखील करणार आहोत. लॉट बघून आज त्यांना माहित नाही कालच्याकडे पक्के भारी होते ते पक्क हुशार आहे
शेवटचा बॉल बॅटचा टोलला लागला आणि अशा प्रकारे सामना समाप्त. बाजी मारली आहे या सामन्यामध्ये. अगदी लढता झगडता शेवटच्या चरणापर्यंत संघर्ष करून 72 डिफेंड केलेले आहेत टीम वडघरने. वेल प्लेड टीम वडघर अँड हार्ड लक टफ लक टीम मालुडी बी आणि वेल प्लेड मालुडी बी आणि स्पेशली हर्षद. पंडितजींच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. कॉल कोण करतो? टीम वडघरचा कॉल असेल. आणि दरम्यान रिटॉस आपण करीत आहोत. टेल असा कॉल करण्यात आला अँड इट इज टेलच आला. टीम वडघरने टॉस जिंकला आणि ईशान निर्णय बॅटिंग करणार आहेत. टॉस कंप्लीट झाला आणि टॉस जिंकला टीम वडघर आणि प्रथमतः बॅटिंगचा निर्णय त्यांनी घेतला आणि इन्व्हाइट केलं फिल्डिंगसाठी टीम जवानवान एकता सारंगावला. एक छोटासा ब्रेक आहे आणि त्यात नंतर होईल या महत्वाच्या मॅचला सुरुवात. तोपर्यंत कुठे जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा स्वर्गीय हिरूबाई स्मृती चषक 2026. धन्यवाद. या दर्शन या आपण दर्शनला आपण देऊया प्लेअर ऑफ द मॅच. चौथं अर्धशतक या स्पर्धेमधलं त्याने बनवलं. आदी पाटील यांच्या शुभ हस्ते आपण प्लेअर ऑफ द मॅच देऊया आणि लवकरच आदी पाटील यांचं पदार्पण राजकारणामध्ये देखील होणार आहे. आदी पाटील जे स्वतः एक अप्रतिम खेळाडू आहेत त्यांच्या शुभ हस्ते आपण दर्शनला ट्रॉफी देत आहोत. वेल प्लेड दर्शनजी आणि पुढील सामन्यासाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. आणि जेव्हा सामन्याला होईल सुरुवात तेव्हा पहिल्या सत्रासाठी आपण आवाज ऐकूया मोनीजी पाटील यांचा. धन्यवाद.